सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी अनेक उपक्रम सध्या राबवले जात आहेत। पुण्यात कॉलेजात काही विद्यार्थ्यांनी चक्क सिग्नलवर हातात कट आउट घेऊन मतदानाची जनजागृती करायला सुरुवात केली आहे। हातात बोर्ड घेऊन त्यावर पुणेरी पाट्या आणि त्यातून मतदानाचा आकडा वाढवावा यासाठी, तसेच आजची सुट्टी फिरायला न जाता मतदानाला जावं असं सुद्धा हे विद्यार्थी म्हणतात। पुण्यातील मयूर कॉलनी जवळ हे विद्यार्थी थांबले आहेत। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहे। मतदानासाठी लाखो पोलिसांचा फौजफाटा राज्यभर तैनात करण्यात आला आहे। मतदानाच्या दिवशी कुठलेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावून शांततापूर्ण वातावरणात ही प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय वर्मा यांनी केले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून त्याचप्रमाणे नांदेड पोटनिवडणुकीचे देखील मतदान पार पडत आहे। तरी सर्व जनतेने लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे। मजबूत आणि स्थिर सरकार यायचे असेल तर मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी जनतेला केले आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे। मात्र सोलापूर दक्षिण मतदारसंघात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे। प्रचाराला बंदी असताना देखील मतदान केंद्र परिसरात उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर झळकत आहे। प्रचारबंदी काळात बॅनर काढणे अपेक्षित असताना देखील उमेदवाराकडून प्रचार सुरूच असल्याचे दिसत आहे। सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचं समोर आलं आहे। सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी योग्य उमेदवार अशा पद्धतीचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरेंनी दारव्हा तालुक्यातील हरू या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला आहे। 20 वर्षांनंतर प्रथमच उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरेंनी मतदान केले आहे। सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा व संविधान मजबूत करावं यासाठी सगळ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावं असं आवाहन माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जयश्री शेळके यांनी आव्हान दिले आहे। मतदानासाठी लोकांमध्ये उत्साह आहे। मतदानासाठी नागरिक स्वतः सहभाग घेत लोकशाहीचा पवित्र उत्सव आपण साजरा करत आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की जनता माझ्या पाठीशी उभी आहे अशी प्रतिक्रिया बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार संजय गायकवाड यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या 4 तासामध्ये 20.59% मतदानाची नोंद झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघापैकी पहिल्या 4 तासामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये झाली। करवीरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.13% मतदानाची नोंद झाली आहे। करवीरमध्ये काँग्रेसचे राहुल पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यामध्ये थेट लढत होत आहे। कारगलमध्ये 23.68% मतदानाची नोंद झाली तर राधानगरी भूदरगड मतदारसंघामध्ये 23% मतदानाची नोंद झाली।
राधानगरी भूदरगड मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीची लढत होत असून या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार KP पाटील यांच्यात लढत होत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान होत आहे। राज्यभरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्या आहेत। विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी मतदान होत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे। दरम्यान सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी हाती येत आहे। पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात 11 वाजेपर्यंत 21 विधानसभा मतदारसंघात 15.64% मतदान झालं आहे। सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात 11.46%, तर सर्वाधिक मतदान 18.81% मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील स्वराज पक्षाचे जळगाव जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करताना पहाटे शेगावकडे निघाले होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या 5 ते 7 गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली। या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे। शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला चढवला गेला। या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याच वेळी प्रशांत डिक्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्ध अवस्थेत आहे। त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील शिवाजी हायस्कूल परिसरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला असून याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली असता पोलिसांनी शिवाजी हायस्कूल परिसरात दाखल होत 2 जणांना ताब्यात घेतले आहे। तसेच यावेळी सदर पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला मतदान केंद्रावर असणाऱ्या नागरिकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।